साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता टोटल मिळून बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु बहिणींनी व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले आहेत की दादा, आमच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला आहे, परंतु आमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नाही। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करायची गरज नाही। जर तुम्हाला फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आलेले असतील तर तुम्हाला मार्च महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु काही मिनिटांपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना 2 मेसेज येत आहे। त्याच्यामध्ये 1,500 रुपयांचा एक मेसेज आहे आणि दुसरा मेसेज 1,500 रुपयांचा आहे। परंतु काही बहिणींना थेट 3,000 रुपयांचा मेसेज आलेला आहे, तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। परंतु सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यायची आहे की आज फक्त 20 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला नाही। आज फक्त 20 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत आणि उद्या 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींचा आजचा दिवस 100% गोड झालेला आहे। ज्यांना अर्धवट पैसे मिळाले असतील त्यांच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे आणि ज्या बहिणींना दोन्ही हप्ते आलेले नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे आणि त्यांना कधी पैसे मिळणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, तुम्हाला थेट पुरावा दाखवत आहे। तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 3,000 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर डॅश 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 ऑन स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, या ताईंचं बँक खातं भारतीय स्टेट बँक या बँकेचं आहे। तर यांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये काही मिनिटांपूर्वी जमा झालेले आहेत। परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत। म्हणजेच त्यांना सुद्धा असाच मेसेज आलेला आहे, परंतु हा मेसेज त्यांना 1,500 रुपयांचा आलेला आहे। तर त्यांनी काय करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु बहिणींना फक्त 2 महिन्यांचे 3,000 रुपये आज सोडण्यात आलेले नाही, तर त्या 3,000 रुपयांसोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। जर तुम्ही अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळणार आहे। तर या ताईंचं बँक खातं बँक ऑफ इंडियाचं आहे। म्हणजेच बहिणींना आज 2 मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे। ते 2 मेसेज दाखवलेले आहेत। परंतु महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 20 जिल्ह्यांमध्ये हे 2 मेसेज येत आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की हे 2 मेसेज सर्व लाडक्या बहिणींना आलेले नाहीत। म्हणजेच जर तुम्हाला फक्त एक मेसेज आलेला असेल आणि त्या मेसेजमध्ये फक्त 1,500 रुपये आलेले असेल तर तुम्हाला दुसरा मेसेज कधी येणार आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सोडण्यात आलेले आहेत आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे 2 हप्ते सोडण्यात आलेले आहेत। उर्वरित 16 जिल्ह्यांविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 16 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्या महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात येणार आहेत। त्या बहिणींना सुद्धा उद्यापासून 2 मेसेज येणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आजसाठी जे 20 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत तर ते 20 जिल्हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्व लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ स्किप करू नका, कारण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। या 1-2 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत, परत हे पैसे बंद होणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी 2 कामे केलेली आहेत का हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करणार आहोत। बघा, काही मिनिटांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात तर त्या
आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना सूचना दिलेल्या आहे। तुम्हाला मी सर्वात प्रथम व्हिडिओ सुद्धा लावून दाखवलेला होता, तर त्यांनी आज सकाळी सर्व मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, ज्या बहिणींना फक्त 1500 रुपये आलेले आहेत, बघा काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ते व्हिडिओच्या खाली कमेंट करत आहेत की दादा आम्हाला फक्त 1500 रुपये आलेले आहे, तर आम्ही काय करायचं आहे, त्यानंतर आम्हाला दुसरे 1500 रुपये येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, काही बहिणींना फक्त 1500 रुपये आलेले असतील किंवा काही बहिणींना 1 रुपया सुद्धा आलेला नसेल, ज्या बहिणींना अर्धवट पैसे आलेले आहेत किंवा ज्या बहिणींना पैसेच आलेले नाही, तर त्यांना कधीपासून पैसे येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, सकाळपासून निधी वितरणास सुरुवात झालेली आहे, परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। त्याची मुख्य 2 कारणे समोर आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, आदिती तटकरे मॅडमने 2 दिवसांपूर्वी हा पोस्टर जाहीर केलेला होता, तर याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 2 महिन्यांचा सन्मान निधी वितरण केला जाणार आहे। याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आहे, म्हणजे टोटल मिळून 3000 रुपये आहेत। बघा, या पोस्टरच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की आजपासून निधी वितरणाची सुरुवात करण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा हा पोस्टर पाहिलेला असेल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात झालेली असेल, परंतु ज्यांना अर्धवट पैसे आलेले आहेत किंवा ज्या बहिणींना पैसेच आलेले नाहीत त्यांच्याविषयी आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की त्या बहिणींना हे 2 कामे केल्यानंतरच पैसे येणार आहेत, कारण अर्जांची छाननी सुरू होती, त्यामुळे काही बहिणींना अर्धवट पैसे आलेले आहेत तर काही बहिणींना पैसेच आले नाहीत। बघा, लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट देण्यात येणार आहे। बघा, महिला दिनाची भेट आज सकाळपासून सुरू झालेली आहे। ती भेट म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होत आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त केंद्र सरकारकडून पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत। बघा, तुम्ही सुद्धा बातमी ऐकलेली असेल की लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या मिळणार आहेत, तर या पैठणी साड्या कुठे मिळणार आहेत, याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु सर्वात प्रथम हे 2 हप्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते तर आपण बघणार आहोत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल आणि ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह नसेल तर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असून उपयोग होणार नाही। बघा, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असायला पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे, तरच तुम्हाला दोन्ही हप्ते येणार आहेत, अन्यथा तुम्हाला अर्धवट पैसे येणार आहेत किंवा पैसेच येणार नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम सांगत आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की आपल्याला कधीपासून पैसे येणार आहे। सोबतच 10 बँकांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहे। बघा, 2 हप्त्यांसाठी या याद्या 10 बँकांमध्ये गेलेल्या आहेत, तर या 10 बँकांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत आणि हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, 20 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की हे 20 जिल्हे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी आहेत। आज 20 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, म्हणजेच तुमच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण होऊन देऊ नका की आमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये नाही, म्हणजेच आम्हाला पैसे येणार नाही, तर तसं नाही। आज 20 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत। त्यामुळे आज हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा पुणे जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये 100% सकाळपासून पैसे आलेले असतील आणि आता सुद्धा पैसे
येत असतील, या पुणे जिल्ह्यामधील पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल किंवा शिवाजीनगर असेल, या सर्व भागांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे. कारण पुणे जिल्हा लोकसंख्येने मोठा आहे आणि या पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर लाडके बहिणी आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. बघा, ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा पालघर जिल्हा असेल तर त्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने पालघर जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींना सूचना दिलेल्या आहे की पालघर जिल्ह्यामधील जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच चौथा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा ठाणे जिल्हा असेल तर त्या बहिणींनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे. तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे. सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. बघा, या सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके आहेत आणि त्या तालुक्यांमधील जेवढे गाव आहेत त्या सर्व गावांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे. बघा, 20 जिल्हे आपण बघत आहोत, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सोबतच सहावा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा. बघा, सांगली जिल्हा हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये भरपूर लाडके बहिणी आहेत, त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. सोबतच सातवा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा सातारा जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सातारा जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच आठवा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. बघा, रायगड जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या बहिणींना 100% पैसे आलेले असतील. कारण या रायगड जिल्ह्यामध्ये जो वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता तर त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना सूचना देण्यात आलेली होती की सर्वात प्रथम ज्या वेळेस हप्ता सोडण्यात येईल तर तो हप्ता रायगड जिल्ह्यामध्ये 100% सर्वात प्रथम येणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमा झालेले आहेत. सोबतच 11वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा अमरावती जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे आलेले आहेत आणि अजून सुद्धा पैसे येत आहेत. सोबतच 12वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. बघा, भंडारा जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड लिंक आहे का हे 100% पाहायचं आहे. सोबतच 15वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. याचं जुनं नाव होतं औरंगाबाद. ज्या बहिणींचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा औरंगाबाद असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच 16वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे 100% येणार आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत. सोबतच 17वा जिल्हा म्हणजे बीड, 18वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा परभणी आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येत आहेत आणि पुढे सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजे हे पैसे 2 दिवस वाटप होणार आहेत. याच्यामध्ये आजचा दिवस सर्वात मोठा दिवस ठरवण्यात आलेला आहे कारण आज 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच 19वा जिल्हा लातूर जिल्हा आणि 20वा जिल्हा वाशिम जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले आहेत आणि उद्या सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून हे पैसे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि आज हे पैसे 100% येणार आहे. सोबतच हे दोन्ही हप्ते 10 बँकांमध्ये सोडण्यात आलेले आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींना सूचित करण्यात आलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत. तर या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. म्हणजेच या 10 बँकांमध्ये दोन्ही हप्त्यांसाठी याद्या गेलेल्या होत्या, त्यामुळे या 10 बँका लगेच बघून घेऊयात. बघा, पहिली बँक म्हणजे भारतीय पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक. ज्या बहिणींचं बँक खाता पोस्ट बँकेत असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले असावे. दुसरी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये ज्या बहिणींचं बँक खाता आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत. ज्यांना अर्धवट पैसे
आलेले असेल त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. सोबतच तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा, ग्रामीण क्षेत्रामधील जेवढ्या बँका आहेत तेवढ्या सर्व बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच चौथी बँक म्हणजे ICICI बँक. तर ही ICICI बँक सर्वात मोठी बँक आहे. ज्या बहिणींचं बँक खातं ICICI बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच पाचवी बँक म्हणजे कॅनरा बँक, सहावी बँक म्हणजे HDFC बँक, सातवी बँक म्हणजे IDFC बँक. तर या IDFC बँकेमध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे, कारण खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक HDFC बँक आहे. सोबतच कोटक महिंद्रा बँक आणि नववी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि दहावी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, ज्या बहिणींचं खातं या 10 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. बघा, तुम्हाला 20 जिल्हे सांगितलेले आहेत आणि 10 बँका सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे येत आहेत. परंतु ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील किंवा ज्या बहिणींना फक्त 1500 रुपये आलेले असेल त्यांच्याविषयी अपडेट आलेले आहे. बघा, ज्या बहिणींना अर्धवट पैसे आलेले असतील तर त्यांनी लाडके बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे. बघा, 9861 71 71 71. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडके बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता सुद्धा मिळणार आहे. बघा, नंबर लक्षात घ्या, 9861 71 71 71. हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे की आम्हाला अर्धवट पैसे आलेले आहेत, आम्हाला मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नाही. तर ते तुम्हाला प्रतिक्रिया देणार आहेत की 9वा हप्ता कधीपासून तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. सोबतच बहिणींना पैठणी साड्या मिळणार आहेत. तर या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे हे लाडक्या बहिणी विचारत होत्या. तर त्या सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्हाला अर्ज कुठे करायचा गरज नाही. तुम्हाला हा अर्ज कुठेच करायचा नाही. तुम्हाला थेट रेशन दुकानामधून या पैठणी साड्या होळी सणानिमित्त मिळणार आहे. तुमच्याकडे फक्त पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. त्या आधारावरती तुम्हाला पैठणी साड्या मिळणार आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.